नमस्कार मित्रांनो, मी आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण कोकणातील अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देणार आहोत। तर आपलं पहिलं लोकेशन असणार आहे कराटेश्वर टेम्पल, दुसरं लोकेशन असेल जय विनायक मंदिर आणि तिसरं लोकेशन ऑब्वियसली जे फेमस आहे आपलं गणपतीपुळे। सो आम्ही आज जयगडच्या जेट्टीमध्ये बसलो। आम्ही आज फिरायला चाललो, लग्नासाठी आलेलो पण फिरायला चाललोय। आमचा ब्लॉग कंप्लीट व्हायला पाहिजे। नाही असं काही नाही, आजचा दिवस फ्री आहे। नाही असंच आहे मला माहिती आहे। म्हणून तन्वीने मला सांगितलं की गाडी घेऊन ये आणि मी त्याला सांगितलं डिझेल फुल करून घेऊन। येस, असं पण आहे मला, कारण की मला घरात बसून कंटाळा येतो। तर आम्ही आता चाललोय जयगडला। एक गणपतीचं मंदिर आहे, छोटे तरी नाही, 3 मंदिर आहेत अशी गणपतीची। तर त्या 3 पैकी एका मंदिरात आम्ही चाललो। सगळ्याच मंदिरात चाललोय आम्ही। ओके, आम्ही सगळ्याच मंदिरात चाललोय। ह्याला काहीच माहिती नसतं, हा फक्त आम्ही याला गाडी चालवायला घेऊन आलो। ड्रायव्हर म्हणून घेऊन येते आता खूप त्यातले 2 जे स्पॉट आहेत ते तर खूप फेमस आहेत, तिथे आम्ही जातोय। पण एक जे आहे ते हिडन स्पॉट आहे, ते जास्त फेमस नाही आहे, तर आम्ही तुम्हाला आज ते पण दाखवू। तर आमचं फर्स्ट लोकेशन असणार आहे कराटेश्वर टेम्पल। तर तिथून आहे ना एक समुद्राचा खूप छान व्ह्यू दिसतो, जो मी रील्समध्ये बघितलेला आणि तेव्हाच मी ठरवलेलं की मला तिथे जायचं आहे, की आम्ही आता तिथेच जातो आहे। मी मॅप चालूच आहे माझं। इथे तुम्ही पण जर तुम्ही गुहागरला आलात किंवा चिपळूण वगैरेला आलात तर हे तुम्हाला थोडं लांब पडेल, पण तुम्ही जर नरवणचे असाल तर तुम्हाला खराटेश्वर मंदिर वगैरे फार जवळ आहे। तवसाळ फेरीवरून आम्ही जयगड जेट्टीला आलो आहे आणि आता आम्ही इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे हार्डली, आणि तिथून मग जय विनायक मंदिर आणि मग तिथून गणपतीपुळे असं आमचं ठरलेलं आहे। तर बघूया आपण सगळे लोकेशन। आणि ना बऱ्याच वर्षांनंतर आम्ही मम्मीला फिरवायला आणलं आहे। मम्मी जास्त फिरत नाही म्हणा बाहेर, म्हणजे असं आउट ऑफ मुंबई। तर मम्मीला आज आणलं आहे आणि आमच्या मम्मीनी स्वतःहून शिवलेला साडीचा ड्रेस वगैरे घातला आहे। हे बघा, ती आणि तयार वगैरे होऊन आले आहे बघा। माझी मम्मी आयटम अरे बापरे। आम्ही या लोकेशनवर पोचलो आहे आणि थोडं कन्फ्युजन झालेलं। आम्ही लोकेशन ते समोर होतं, म्हणजे जर इथून तुम्ही पाठवून आलात तर इथे समोर लोकेशन आहे आणि आम्ही घुसत होतो इथे, आणि मग थोडं कन्फ्युजन झालं असं की अरे इथे मंदिरच नाही आहे। मग सगळे बोलायला लागले, म्हणजे मम्मीच बोलायला लागली की नको चला रिटर्न चला। आणि अनिकेत पण मला ब्लेम करत होता की हां हिला काहीच माहिती नाही आहे, माहीत नसताना मला घेऊन आली आहे आणि मंदिर आता दिसले, आणि मंदिर त्याला एवढं आवडणार आहे ना, त्याचा एक पण फोटो नाही, कारण त्याला त्या व्लॉगमध्ये पण नाही घेणार आहे असं मी ठरवलं आहे। खूप स्वच्छता आहे इथे, जर तुम्ही पण आलात तर कचरा करू नका। हे बघा, इथे सगळ्या प्लॅस्टिक बॉटल्स वगैरे या अशा प्रकारे टाकल्यात लोकांनी, तर तुम्ही पण कधी आलात तर प्लीज कचरा करू नका, बिकॉज निसर्ग हा आपला मित्र आहे आणि त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे। तर ह्या मंदिराच्या म्हणजे मंदिराच्या काय बोलणार, अंगणातून एक सुंदर समुद्राचा व्ह्यू दिसतो। मी जर तुम्ही गाडीने पास केलात ना, तर पहिली गोष्ट म्हणजे ना तुम्हाला मंदिर दिसणार नाही। आम्ही थोडा बाचकलो होतो, त्याबद्दल मी तन्वीला सॉरी बोलतो। आम्हाला लोक येताना दिसली, मग आम्ही बघितलं। तर ह्या मंदिराचा जो एंट्रन्स आहे ना, जे गेट आहे तो खूप प्राचीन आहे। तर तन्वी तुम्हाला दाखवेल वॉक करून, मी तन्वीचं हे घेतो। तन्वी चप्पल बाहेरच काढायचे। तर ह्या मंदिराचं असं आहे ना की चप्पल तुम्ही बाहेरच काढायचं आहे। तुम्ही नाही म्हणजे आपण बाहेर एकदम बाजूला जाऊन काढतो, तर हे असं आहे की तुम्ही वरतीच चप्पल काढायचं। तर शिड्या उतरून खाली जायचं आहे, हे मंदिर आहे आणि समोर अथांग समुद्र आहे, राईट। आणि इथे बघ, हे काय हर्षू, या मंदिराचं प्रमुख म्हणजे असं आहे ना की इथे तुम्ही पहिला गंगेत जाऊन हातपाय धुवायचे, त्यानंतरच तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करायचे। छान मंदिर
मंदिर आहे. म्हणजे समोर समुद्र दिसतोय, काहीच नाही आहे समोर, आणि समुद्र पण असा दिसतोय की पूर्ण शॅडो आहे. तर खूप छान वाटतं. नॉर्मली आपण जेव्हा बीचवर जातो तेव्हा फार ऊन लागतं, तर इथे ऊन पण नाही आहे. इथे पूर्ण सावली आहे, प्लस मंदिर आहे. म्हणजे अजून काय हवं आहे. आणि हे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. कोकणातील जयगड जवळील कराटेश्वर मंदिर हे एक अतिशय सुंदर आणि शांत पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर शिलाहार राजावटीत 8व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान बांधले गेले असल्याचे मानले जाते. हे एक स्वयंभू शिवमंदिर आहे. मंदिराची रचना पूर्णपणे जुन्या कोकणी पद्धतीची आहे. दगड आणि लाकडाचा वापर करून बांधलेले हे मंदिर अतिशय साधे आणि सुंदर दिसते. मंदिराच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला घनदाट हिरवळ आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक नैसर्गिक गोमुख आहे, जिथे डोंगरातून वर्षभर गोड आणि थंड पाणी वाहत असते. येथील मुख्य आकर्षण आहे हे. परिसरात गणपती बाप्पाचे छोटे मंदिर आणि दीपमाळ आहे. समोर अथांग समुद्र आहे आणि मोठी मोठी दगड आहेत, तर त्या लाटा आदळत आहेत. फार छान वाटतंय. हो ना, हे बघा आमची मम्मी आहे. आम्ही खूप खाली गेलो, मला दम लागला. मम्मी आमची खाली नाही आली. मम्मीला आमच्या पायाचा त्रास झाला म्हणून मम्मी खाली नाही आली. जमलो भाई. मिस केलं एवढं सुंदर येऊन सुद्धा देवळात मिस केलं मी तिथे खाली जायला. एवढं सुंदर व्ह्यू आहे आणि मला खूप वाईट वाटते की मी जाऊ शकले नाही. माझा पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून. ह्या देवळाचं एक असं महत्त्व आहे की मी पाहिलं तेव्हा मला असं जाणवलं की जिथे शंकर बाप्पाच्या वरती शेषनाग आहे, त्या शेषनाग असा आहे ना समोर त्या दिशेला, आणि मागे काच आहे. पण काचेमध्ये रिफ्लेक्ट त्याची बॅक साईड दिसली पाहिजे, पण तसं दिसत नाही आहे. त्याची फ्रंट साईडच काचीत दिसते त्या शंकराच्या. हे आता आपण मंदिरात जाऊन बघूया. तिथे इंटरेस्टिंग आहे, पण ते खूप फेमस आहे. आमचं ना ह्या मंदिरामध्ये खूप छान असं दर्शन झालं आहे. आम्हाला खूप भारी वाटलं ह्या मंदिरामध्ये येऊन. तर आम्ही ना आता इथून सेकंड लोकेशनला चाललो. आमचं सेकंड लोकेशन पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इथे याला रूल्स अँड रेग्युलेशन्स फक्त एवढेच आहेत की आपण जी फाटलेली पॅन्ट असते दोघांच्या भाषेत, फाटलेली जीन्स किंवा शॉर्ट्स, स्कर्ट्स जे काय असेल ढोपराच्या वरती, ते घालून येणं अलाउड नाही आहे. तर ह्याची काळजी नक्की घ्या. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही मंदिरात जाताय तर आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण ड्रेसेस घालून जातो, तरी ते त्याला एंट्री नाही आहे. बाकी सगळं छान आहे. कराटेश्वर मंदिर फिरून झाल्यानंतर आम्ही आलो जयविनायक मंदिर. हे कोकणातील एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. हे मंदिर JSW एनर्जीने बांधले आहे, म्हणून स्थानिक लोक याला जिंदाला गणपती म्हणून ओळखतात. हे मंदिर पूर्णपणे जांभ्या दगडातून घडवलेले आहे. मंदिराची रचना कोकणातील पारंपरिक शैली आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम आहे. मंदिराभोवती खूप सुंदर बाग, कारंजे आणि माशांचा तलाव आहे. मंदिरात बाप्पाची अतिशय सुंदर तेजस्वी पंचधातूची मूर्ती आहे. मंदिरासमोर एक भव्य मूषक मंडप सुद्धा आहे. इतकं प्रसन्न वाटतंय ना. आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि आज मंगळवार आहे, तर आज बाप्पाचं दर्शन होणार आहे आणि आम्ही गणपतीपुळ्याला जाण्याचं पण ठरवलं आहे. बघूया आता कसं काय होतं आहे. खूप भूक लागली. ते खायला काही नाही आहे. हां, पटेल की नाही पटेल माहिती नाही, पण इथे
एक डिसॲडव्हान्टेज आहे की ते तुम्हाला जर भूक लागली असेल तर खायला काहीच नाही आहे. थोडं पुढे जाऊन आम्ही पण शोधणार आहोत, तर मी तुम्हाला दाखवते. जर जवळपास काही असेल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करीन. तर तुम्ही इथे आला तर तिथे नाश्ता करूनच जावा. आणि खूप छान आहे. पाठी बघा ना, पूर्ण असं झाडांनी दोन्ही साईडनी झाडं लावली आहेत आणि मधून आपण जातोय चालत. खूप छान वाटतंय. जर तुम्हाला ह्या मंदिरात जायचं ना, सकाळी 7 वाजता मंदिरात आहे. नाही तर संध्याकाळचं. जर 10च्या 9, 8:30च्या नंतर जर तुम्ही आले ना, तुमचा विषय संपला. जसं आमचा विषय संपला. गरम होत आहे भाई मरणाचं. मला पण घावणे मागावं. बघा, मी आता ना इथे कोकणातली स्पेशल लिस्ट घावणे ऑर्डर केले. घावण्यासोबत आम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटलं, ते म्हणजे दही. हे दही घावणे एकदम आहे चटणी आहे दिदी. तन्वीनी सुरुवात केली खायला टेस्ट करून सांगते. आणि मी टेस्ट करून सांगते. आवडलं. फक्त घावणे थोडे जाड आहेत, थोडे पातळ आहेत. म्हणजे घावणे पातळ असतात आणि हे थोडे जाड आहेत, तर ती मजा नाही आहे घावण्याची. पण ठीक आहे. एका प्लेटमध्ये बघ असे तिघं खातात. सगळ्यांना भूक लागली आहे. Eating झालं आणि लगेच सगळ्यांनी एका ताटात ताव मारला. गप्पा कोण ऐकत नाही. फक्त मी आणि दिदीनीच नाही खाल्ले. मम्मीनी खाल्ले. मम्मी पण खाल्ला. तन्वी भरवलं. हॉटेलमधल्या जेवणाची टेस्ट खूप छान आहे, पण थोडा टाईम लावता येत ते. पण टेस्ट खूप छान आहे. आम्ही ते आमरस पण ऑर्डर केलं आहे. कांदा भजी सगळे घावण्यावर तुटून पडले. इवन मिसळ पण छान आहे. हां, आम्ही लोक खूप वेट केलं आहे, पण आम्हाला चांगलं खायला मिळालं. राहू द्या खाणार होता. सब खाणार होता आम्ही. हे संपले टाकू. काय आता अनिकेत आणि मम्मी पुढे बसले आहेत. मम्मीने आम्हाला हलवलंय बघा. काकी करणार आहेत या प्रकारे. ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला. मम्मीकडे आम्ही कॅमेरा काय मम्मीकडे आम्ही कॅमेरा सोबत. मम्मी ब्लॉगिंग करणार आहे आता बघा तुम्ही. हाय, हरिओम. आता आम्ही चाललो आहोत गणपतीपुळ्याला आणि इथे नारळाची बागा आहेत साईडला आणि असा हा रस्ता आहे. अशी वळण आहेत ना, एवढं सुरेख दिसतं आहे. आणि इथे आहे समुद्र आणि हां, समुद्र किनारा आहे, पण एवढं सुरेख आहे. तिथे त्याच्या लाटा अशा फेसाळलेल्या आहेत ना, खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. आता मी हे वर्णन करू शकत नाही आहे शब्दांमध्ये, कोणत्या शब्दात वर्णन करू शकत नाही आहे की खूप छान फिलिंग आहे. ही नारळाची बाग तर एवढी सुरेख आहे. कसं का पुढे दाखवायचं आहे फ्रंटला दाखवायचे आम्ही कॅमेरा दाखवतोय ते. ही बघा दीदी. अरे वारे थोडी आगे ऐका ना. आता आम्ही गणपतीपुळ्याला आलो आहे. आज मंगळवार होता, तर म्हटलं जवळपासून 15-20 मिनटावर होतं लोकेशन. तर आम्ही विचार केला की गणपतीपुळ्याला जाऊन येऊया. पण आता आतमध्ये खूप गर्दी असणार आहे, कारण की पार्किंग एरियामध्ये इतकी गर्दी आहे, खूप गाड्या आहेत. बघूया. म्हणजे आम्ही ह्या अगोदर पण आलो आहे खूप वेळा. मला तरी फार आवडतं. मला खूप वेळा आणलात तरी पण मिळू शकतं. आम्हाला देवदर्शन करायला खूप आवडतं. हां, चला ना. खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे. आम्ही गाडी लांब लावली आणि भर उन्हात चालत 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 चाललं. नुसता काळा रंग येणार थोडा, नुसता काळा रंग. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे. मला तरी वाटते की दर्शनाला 1-2 तास लागतील आरामात. पाण्याला भरती आहे, तरी पण वॉटर स्पोर्ट चालू आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आम्ही 145ला एंटर केलं होतं लाईनीत आणि आता 130 झाल्या. म्हणजे 1 तास 12:45 झाली. सॉरी 12:45. टेक 2. आम्ही 12:45ला आलो आणि आता 130 झालं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास होत आला आहे. तर अजून 15 अर्धा तास तरी लागेल मला असं वाटतं. आणि आता पण कसं ना, चांगल्या गोष्टींचं फळ असं लवकर भेटलं की पप्पाचं दर्शनाचं सहज मिळणार नाही आहे. आणि आज मंगळवार आहे,
गणपती बाप्पा. फायनली आम्ही घरी जायला निघालोय बघा. मला ऊन लागतंय. मला पण लागते. आता मी गोळा खाणार आहोत. ठीक आहे. तर मी छोटू बांधतो आज. थांब जरा नीट बोलतो बघा. सो फायनली आमचं खूप छानरित्या दर्शन झालं आहे. आम्हाला वाटलं होतं की आतमध्ये आम्हाला पटापट हे करतील, पण 10 ते 15 सेकंद आम्ही होल्ड केलं देवासमोर. खूप बरं वाटलं. म्हणजे प्रचंड गर्दी असल्यामुळे ना ते आपल्याला होल्ड करत आहेत. बाकी काय म्हणजे होल्ड करायला देत नाहीत ती लोक आपल्याला, कारण का खूप गर्दी आहे. मागच्या लोकांचा पण विचार केला पाहिजे आपण, त्यामुळे. बाकी ओव्हरऑल दर्शन मस्त झालं. एक टिप देईन मी तुम्हाला की 12 ते 2च्या मध्ये येऊ नका, कारण की 12 ते 2च्या मध्ये खूप गर्दी आहे. खूप गर्दी असते. त्याचं कारण जेवणाचं असं आहे की भंडारा असतो. सो 2 वाजता तो बंद होतो. तर 2च्या नंतर अजिबात गर्दी नसेल. तुम्हाला यायचं असेल तर 2 ते संध्याकाळी किती पण वाजेपर्यंत या. किंवा आणि तुम्हाला मी सांगतो 12 ते 2 सकाळच्या भंडारचा टायमिंग 12 ते 2 आहे आणि संध्याकाळच्या भंडारचा टायमिंग 7:15 ते 8 आहे. तर त्या टायमामध्ये जर तुम्ही आलं तर तुम्हाला जेवण नक्की भेटेल आणि जेवण खूप छान असतं. ते असे वळून टाकतात की असं सिरप आहे काय? नाही प्लेनच आहे. ते आपल्या मुंबईला हां काला खट्टा ऑरेंज तुझा आमचा मिक्स करा आता. तुझा नाही येते, तुला पण मिक्स काला खट्टा ऑरेंजच होता. काळा कट्टा ऑरेंज तुझ्याच आहे, बाकी आपले खूप फिरलो आणि सगळं खूप छान झालंय. तर आम्ही आता घरी जायला निघालो. आम्ही घरी जायला निघालोय आणि आता संध्याकाळी काहीतरी फंक्शन असेल तर मे बी ते मी शूट करेल. अदरवाईज मी हा ब्लॉग इथे सेट करेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.